जय हिंद मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर मी सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे। आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण शिक्षक भरतीच्या संदर्भामध्ये सद्यस्थिती नेमकी काय आहे त्यावर थोडासा प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्यामध्ये आचारसंहिता लागल्याच्या नंतर जी विशेष परवानगीची सर्वांना प्रतीक्षा आहे त्याची सद्यस्थिती नेमकी काय आहे, त्यातल्या त्यात रयत शिक्षण संस्थेमध्ये जॉईन झालेल्या उमेदवारांचं अजूनही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालेलं नाही, त्या संदर्भामध्ये नेमकी सद्यस्थिती काय आहे त्याविषयी माहिती बघणार आहोत। त्यातल्या त्यात टीईटी फ्रॉड उमेदवारांची ज्या पद्धतीने निवड यादीमध्ये नावे आलेली आहे ते नेमकं प्रकरण काय आहे, सोशल मीडियावरती जे काही माहिती येत आहे त्यामध्ये कितपत तथ्य आहे त्याविषयी माहिती बघणार आहोत। त्यातल्या त्यात 9 ते 12च्या निवड यादीच्या संदर्भामध्ये देखील आपण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। आणि त्यातल्या त्यात जे कोर्ट केसेस आहेत त्या कोर्ट केसेसची जी अपडेट आहे ती देखील आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। या सर्व बाबी आपण या एकाच व्हिडिओमधून देणार आहोत, त्यामुळे हा जो व्हिडिओ आहे तो अतिशय महत्त्वाचा असणार आहे। परंतु व्हिडिओमध्ये सर्व माहिती डिटेल्समध्ये पाहण्यापूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आमचं चॅनल सबस्क्राइब करा, साईडचा जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा, जेणेकरून शिक्षक भरतीच्या संदर्भामधल्या कोणत्याही माहितीची अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही। चला तर मित्रांनो बघूया एक एक करून सर्वच्या सर्व अपडेट्स। मित्रांनो, शिक्षक भरती संदर्भामध्ये वेगळं असं फार जास्त सध्याच्या घडीला घडताना आपल्याला दिसत नाही, त्यामुळे आपण देखील अपडेट्स देण्याची जी संख्या आहे ती कमी केलेली आहे। आणि त्यातल्या त्यात सध्या रमजानचा महिना असल्या कारणाने सोशल मीडियापासून शक्यता मी दूर राहण्याचा निर्णय घेतलेला आहे, नाईलाज आहे, कारण तेवढंसं रमजानच्या महिन्यामध्ये बोलणं संयुक्तिक वाटत नाही, तेवढासा वेळ देखील मिळत नाही। परंतु तरी देखील जेव्हा केव्हा महत्त्वाची अपडेट्स असेल त्यावेळेस मी तुमच्यापर्यंत व्हिडिओच्या माध्यमातून किंवा टेलिग्रामवरती मेसेजेस पोस्टच्या माध्यमातून ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी निश्चितपणाने प्रयत्न करत राहणार आहे। पहिला आणि महत्त्वाचा तुमचा प्रश्न जो की आचारसंहिता लागल्याच्या नंतर जी विशेष परवानगी आहे त्या संदर्भामध्ये असणार आहे, कारण तुमचे सगळे प्रश्न मला ऑलरेडी माहिती असतातच आहे। पहिला आणि महत्त्वाचा प्रश्न आहे की त्याचा जो प्रस्ताव होता इलेक्शन कमिशनच्या माध्यमातून आपल्याला जी काही विशेष परवानगी मिळणार आहे त्या प्रस्तावाची नेमकी सद्यस्थिती काय आहे। तर या संदर्भामध्ये एक गोष्ट क्लिअर करू इच्छितो की प्रस्ताव फक्त आयुक्त कार्यालयाने पाठवणं महत्त्वाचं नाहीये, तर आयुक्त कार्यालयाच्या मार्फत पाठवल्या गेल्याच्या नंतर राज्य शासनाने या ठिकाणी केंद्रीय निवडणूक आयोगाला तो प्रस्ताव पाठवणं आवश्यक आहे। तर ती जी प्रोसेस आहे ती सुरू झालेली आहे, त्यामुळे आपल्या सर्वांना अपेक्षा आहे की त्याकरिता फार कमीत कमी कालावधी लागेल आणि आपल्याला विशेष परवानगी देखील मिळू शकते। आता विशेष परवानगी मिळण्यासाठी नेमकं जे काही पुरावे किंवा रेफरन्सेस या ठिकाणी आयुक्त कार्यालयाच्या वतीने किंवा राज्य शासनाच्या वतीने सादर केले जाणार आहे ते अतिशय महत्त्वाचे ठरणार आहे, कारण त्याच्यावर डिपेंड आहे की इलेक्शन कमिशन आपल्याला परवानगी देणार आहे किंवा परवानगी देणार नाही। कारण राज्यामध्येच नव्हे तर संपूर्ण भारतभरामध्ये सध्या आदर्श आचारसंहिता लागू आहे ह्याची आपल्या सर्वांना कल्पना आहे। मग आता त्याच्या पाठीमागे जे काही रेफरन्सेस आहे ते नेमके काय आहे, तर पहिली आणि महत्त्वाची गोष्ट ही असू शकते की आपली जी परीक्षा आहे ती 1.25 वर्षापूर्वी झालेली परीक्षा आहे, त्यामुळे याकरिता जे आहे आता नवीन नोटिफिकेशन आम्ही देत नाहीयेत, ही एक गोष्ट आहे। याचा निकाल देखील लागलेला आहे, म्हणजे परीक्षा 1.25 वर्षापूर्वी झालेली आहे, त्याचा निकाल देखील लागलेला आहे, प्रेफरन्सेस भरून घेतलेले आहे। आणि त्यातल्या त्यात आणखी पुढे जाऊन सांगायचं म्हटलं तर निवड याद्या जाहीर होऊन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन देखील झालेलं आहे। एवढ्या सगळ्या गोष्टी झालेल्या असताना फक्त आता यांना आस्थापना देणं बाकी आहे, एवढं सांगितलं जाऊ शकतं। किंवा त्यातल्या त्यात जे उमेदवार समजा कन्व्हर्टेड राऊंडची प्रतीक्षा करतायत किंवा विथ इंटरव्ह्यूची प्रतीक्षा करतायत त्यांच्याकरिता बाकी सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत, एक्झाम झालेली आहे, रिझल्ट लागलेला आहे, प्रेफरन्सेस लॉक करून घेतलेले आहे, फक्त निवड यादी जाहीर करणे बाकी आहे। हा युक्तिवाद देखील त्या ठिकाणी संयुक्तिक वाटतो आहे आणि व्यवस्थित देखील आहे। आणि या सगळ्या गोष्टीला पाहून निश्चितपणाने इलेक्शन कमिशन त्याला परवानगी देईल अशी आपल्याला दाट शक्यता वाटते आहे। दुसरी आणखी एक पॉझिटिव्ह गोष्ट आपण ही सांगू शकतो की 2 दिवसापूर्वी आपल्यापर्यंत एक माहिती पोहोचलेली आहे की सध्या राज्यामध्ये तलाठी भरतीची प्रोसेस चालू आहे, म्हणजे त्यांची देखील परीक्षा झालेली आहे, निकाल लागलेला आहे, म्हणजे निवड यादी जाहीर झालेली आहे, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन देखील बऱ्याच जिल्ह्यांमध्ये झालेलं आहे। फक्त त्याही लोकांना म्हणजे तलाठी या पदासाठी देखील नियुक्तीची प्रक्रिया रखडलेली आहे आदर्श आचारसंहितेमुळे, म्हणून त्यांच्या संदर्भामध्ये देखील राज्य शासनाने केंद्रीय निवडणूक आयोगाला विशेष परवानगीचा प्रस्ताव पाठवलेला आहे। मग त्यांना जर का या ठिकाणी परवानगी मिळत असेल तर साहजिक आहे आपल्याला देखील परवानगी मिळण्याची दाट शक्यता आहे।
ती जर का परवानगी मिळाली तर ज्या उमेदवारांची नियुक्ती रखडलेली आहे म्हणजे समुपदेशन थांबलेलं आहे, काउन्सिलिंग थांबलेली आहे, त्यांची काउन्सिलिंग पूर्ण होईल. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपला जो कन्व्हर्टेड राऊंड आहे किंवा विथ इंटरव्ह्यूचा राऊंड आहे, दोन्ही राऊंड लावायला आपल्याला जे आहे ग्रीन सिग्नल मिळालेली माहितीच त्याच्या माध्यमातून आपल्याला मिळणार आहे. म्हणून हे सर्वांसाठीच चांगलं आहे. म्हणून आपल्या सर्वांचं पहिलं आणि प्राथमिक जे टार्गेट असेल ते हेच असणार आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये लवकरात लवकर या ठिकाणी इलेक्शन कमिशनची आपल्याला विशेष परवानगी मिळणं आवश्यक आहे. एक प्रकरण जे आहे या ठिकाणी समोर येताना देखील आपल्याला दिसत आहे की इलाहाबाद हायकोर्ट जो आहे त्या ठिकाणी सेम अशाच प्रकारचं जे प्रकरण आहे ते 2019ला ज्यावेळेस लोकसभा इलेक्शनची आचारसंहिता लागली होती त्या आदर्श आचारसंहितेमध्ये या ठिकाणी उत्तर प्रदेश या ठिकाणी एक असाच केस होता की त्या ठिकाणी एक्झाम झाली होती, निवड यादी लागलेली होती आणि एका कॅन्डिडेटला या ठिकाणी जॉईनिंग पासून मज्जाव करण्यात आला होता, थांबवण्यात आला होता आणि कारण दिलं होतं की आदर्श आचारसंहिता लागू आहे. त्यामध्ये त्या कॅन्डिडेट्सनं त्या शिक्षिकेनं जे आहे त्या शिक्षिकेचं नाव मला असं वाटतं की निशा शर्मा असं आहे, त्याची कॉपी देखील मी आपल्याला टेलिग्राम चॅनलला देऊन टाकेल की त्यावेळेस ज्यावेळेस त्या शिक्षिकेनं युक्तिवाद केला कोर्टामध्ये तर कोर्टानं त्यांना जे आहे परवानगी दिली होती जॉईनिंगची. त्या केसचा जो रेफरन्स आहे तो आपण आपल्या शिक्षक भरतीला या ठिकाणी जोडू शकतो. त्या कोर्ट केसमध्ये या ठिकाणी न्यायालयाने स्पष्ट केलं होतं की आचारसंहितेमध्ये बाकी संपूर्ण प्रोसेस झालेली आहे, त्याच्यामुळे यांना जे आहे तुम्ही जॉईनिंग लेटर देऊ शकता. हे आपल्या सर्वांसाठी एक चांगलीच गोष्ट आहे. रिट पिटिशन नंबर 5121/2019 असं त्याचा रिट पिटिशनचा क्रमांक आहे. तर हे संपूर्ण जर का गोष्टी आपण त्याच्यासोबत जोडल्या ॲज अ रेफरन्स म्हणून तर निश्चितपणाने विशेष परवानगी आपल्याला मिळू शकते. आता विशेष परवानगीला किती कालावधी लागू शकतो तर फार झालं तर एका आठवड्यामध्ये आपल्याला विशेष परवानगी या ठिकाणी पाहायला मिळू शकते. म्हणजे हा जो चालू महिना आहे मार्च महिन्याच्या एंडिंगपर्यंत आपण अपेक्षा ठेवायला हरकत नाही की आपल्याला काहीतरी गुड न्यूज या ठिकाणी मिळू शकते इलेक्शन कमिशनच्या वतीने. आणि एकदा परवानगी मिळाली की बाकी सर्व प्रक्रियेला जे आहे निश्चितपणाने गती येऊ शकते. कारण काय आहे की या भरतीच्या संदर्भामध्ये जे काही कोर्ट केसेस पेंडिंग आहे मला असं वाटतं की 3 ते 4 याचिका या ठिकाणी जे आहे या सध्या चालू असलेल्या शिक्षक भरतीच्या संदर्भामध्ये किंवा निवड यादीच्या संदर्भामध्ये आलेल्या आहेत. 2 तर याचिका आहेत 55-60% जे TETचे मार्क्स आहेत त्याच्या संदर्भामध्ये. 1-2 याचिका मला असं वाटतं की उर्दू माध्यमाच्या संदर्भामध्ये देखील पडलेल्या आहे. या 4 याचिका मला माहिती आहे, बाकी याच्या व्यतिरिक्त आणखी असू शकतात परंतु मला त्याचं फार जास्त ज्ञान नाही आहे. म्हणून या 4ही याचिकेमध्ये मला जेवढी माहिती मिळालेली आहे तर या 4ही याचिकेमध्ये जे आहे कोर्टानं भरतीवरती स्टे देण्यासाठी मनाई केलेली आहे आणि न्यायालयीन प्रकरणाच्या अधीन राहून या ठिकाणी पुढच्या निवड याद्या जाहीर करा अशा प्रकारचा आदेश दिलेला आहे. त्याच्यामुळे निवड याद्या जाहीर करण्यासाठी या ठिकाणी कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. त्याच्यामुळे एकदा परवानगी मिळाली की पुढील ज्या काही याद्या असतील, कन्व्हर्टेड राऊंड असेल, अपात्र गैरहजरचा राऊंड असेल किंवा विथ इंटरव्ह्यूचे राऊंड असेल, प्रत्येक राऊंड या ठिकाणी लावल्या जाऊ शकतो. त्याला फक्त एवढंच राहील की न्यायालयीन प्रकरणाच्या अधीन ते जे काही कोर्ट केसेस आहे त्या कोर्ट केसेसच्या अधीन राहून या ठिकाणी निवड याद्या लागू शकतात. त्याच्यामुळे त्याचा फार जास्त आपल्यावर परिणाम होणार नाही. हा एक मुद्दा आहे. त्याच्यानंतर जे आहे काही उमेदवारांचा प्रश्न होता की सर रयत शिक्षण संस्थेमध्ये जे उमेदवार निवड यादीमध्ये आलेले आहेत किंवा ज्यांची निवड झालेली आहे त्यांचं अजून डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनही झालेलं नाही आहे, मग त्याच्या संदर्भामध्ये नेमकी अपडेट काय आहे. तर बघा सध्या तरी आपल्याला कल्पना असल्याप्रमाणे या याद्यांच्या संदर्भामध्ये तर फार मोठा प्रॉब्लेम नाही आहे, परंतु जे कार्यरत शिक्षक आहेत त्या ठिकाणी जे की टेम्पररी बेसिसवर आहेत किंवा CHB बेसिसवर आहेत तर त्या शिक्षकांची जी याचिका आहे त्या याचिकेमध्ये जोपर्यंत याचा निकाल लागत नाही किंवा कोर्टाचा आदेश येत नाही तोपर्यंत तुम्ही पुढची कोणतीही प्रक्रिया करू नका किंवा पुढच्या ज्या नियुक्त्या आहेत त्या नियुक्त्या देऊ नका अशा प्रकारचा आदेश आहे. त्याच्यामुळे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन देखील होऊ शकलेलं नाही. या कोर्ट केसची जी सुनावणी आहे ते मला असं वाटतं की 8 एप्रिल 2024 ही देण्यात आलेली आहे. परंतु याच्या व्यतिरिक्त जे आहे जे नवनियुक्त शिक्षक मंडळी आहे तर त्याही लोकांनी या ठिकाणी इंटरव्हेन्शन दाखल केलेलं आहे औरंगाबाद हायकोर्टमध्ये की जेणेकरून आमची काहीच चूक नाही आहे याच्यामध्ये, कारण आम्ही या ठिकाणी गुणवत्ता सिद्ध करून आलेलो आहोत आणि आम्हा लोकांना या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून तुम्ही या ठिकाणी न्यायालयीन प्रकरणाच्या अधीन राहून का होत नाही परंतु नियुक्त्या द्याव्या अशा प्रकारचा युक्तिवाद या ठिकाणी नवनियुक्त शिक्षकांच्या वतीने देखील केला जात आहे. त्या संदर्भामध्ये जेव्हा अपडेट येईल त्यावेळेस आपण ती निश्चितपणाने अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. परंतु मला असं वाटतं पर्सनली की माननीय शिक्षण आयुक्त महोदय आणि रयतचे जे काही वरिष्ठ मंडळी आहे त्या दोघांच्यामध्ये काहीतरी
या ठिकाणी डिस्कशन झाल्याच्या नंतर मधला मार्ग देखील निघू शकतो. आपण होप्स ठेवूया, आशावादी राहूया की काहीतरी मधला मार्ग मिळावा आणि जे कार्यरत शिक्षक आहे त्यांनाही त्यांचा न्याय मिळायला पाहिजे आणि नवनियुक्त शिक्षक जे आहेत त्यांनी की स्वतःची गुणवत्ता सिद्ध करून त्या ठिकाणी जॉईन झालेले आहेत तर त्यांनाही स्वतःच्या हक्काची नोकरी मिळायला पाहिजे. लवकरच त्याच्या संदर्भामध्ये देखील आपल्याला अपडेट मिळणार आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मागच्या 2-3 दिवसांपासून जे काही एक पोस्ट जी आहे सोशल मीडियाला व्हायरल होताना आपल्याला दिसत आहे की कोल्हापूर जिल्हा परिषदेमध्ये जवळपास 15 शिक्षक हे TET फ्रॉड असलेले जॉईन झालेले आहेत किंवा त्यांची निवड यादीमध्ये त्या ठिकाणी नाव आलेलं आहे, त्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन देखील झालेलं आहे. या संदर्भामध्ये सोशल मीडियावर बरंचसं चित्र विचित्र पद्धतीने बोलल्या जात आहे. परंतु मला असं वाटतं की या ठिकाणी काही जणांना कमी ज्ञान असल्या कारणाने, अपुरी माहिती असल्या कारणाने अशा प्रकारचं थोडंसं जे आहे चुकीची माहिती या ठिकाणी पोहोचताना आपल्याला दिसत आहे. रियालिटी काय आहे? काही लोकांचा प्रश्न आहे की सर मग हे TET फ्रॉड आहे, मग पवित्र पोर्टल एवढं पवित्र असताना हे फ्रॉड लोक याच्यामध्ये आले कसे? काहीतरी पैशांची देवाणघेवाण झाली का? काहीतरी फ्रॉड झालंय का? वगैरे वगैरे बऱ्याच गोष्टी या ठिकाणी सांगण्यात येत आहे. परंतु त्याच्या पाठीमागे जी काही रियालिटी आहे ती आपल्याला एक प्रॅक्टिकल बेसिसवर समजून घ्यावं लागणार आहे. मी काही कुणाचंही या ठिकाणी समर्थन करत नाहीये, परंतु रियालिटी ही आहे की जे उमेदवार TET फ्रॉडच्या यादीमध्ये होते त्या उमेदवारांना सुरुवातीला पवित्र पोर्टलला रजिस्ट्रेशन करण्यापासून मनाई केली होती. परंतु हे उमेदवार ज्यावेळेस कोर्टामध्ये गेले, कोर्टामध्ये गेल्याच्या नंतर कोर्टानं त्यांच्या फेवरला डिसिजन दिलेला आहे की यांना रजिस्ट्रेशन करू द्या आणि यांचं जे आहे कॅरेक्टर सर्टिफिकेटच्या अधीन राहून यांना नियुक्ती देण्यात यावी. मग कोर्टाच्या निर्णयानुसार या लोकांनी या ठिकाणी रजिस्ट्रेशन केलेलं आहे. पहिली महत्त्वाची गोष्ट तुम्हाला ही सांगतो आहे की TETच्या प्रमाणपत्राच्या बळावर या लोकांनी जे आहे रजिस्ट्रेशन केलेलं नाही. त्यांच्या त्या प्रमाणपत्राची शास्ती करण्यात आलेली, म्हणजे ते परमनंटली ते प्रमाणपत्र बॅन करण्यात आलेले, ते कुठेच वापरता येणार नाही. जरी त्यांनी पवित्र पोर्टलला रजिस्ट्रेशन करत असताना त्या फ्रॉड TETचे मार्क्स किंवा तो काही सीट नंबर वगैरे टाकला तरी ते इनव्हॅलिड दाखवत होतं. म्हणजे एक गोष्ट या ठिकाणी क्लिअर होते आहे की TET फ्रॉडच्या सर्टिफिकेटच्या बेसिसवर यांनी रजिस्ट्रेशन केलेलं नाही. यांनी रजिस्ट्रेशन 2 पद्धतीने केलेलं असणार आहे. हे एकतर CTET पात्र असतील किंवा दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे B.Edच्या बेसिसवर, प्युअर B.Edच्या बेसिसवर 9वी-10वी साठी किंवा 11वी-12वी साठी जे आहे यांनी अप्लाय केलेलं असू शकतं. हां, आता एकतर ही गोष्ट लक्षात आलेली आहे की हे जे उमेदवार आहेत ते TET फ्रॉडच्या बेसिसवर या ठिकाणी पर्यंत पोहोचलेले नाही. हां, त्यांचं नाव जरूर या ठिकाणी जे आहे TETच्या फ्रॉडच्या यादीमध्ये आहे. आता डॉक्युमेंट त्यांचं व्हेरिफिकेशन देखील झालेलं आहे CTETच्या बळावर किंवा फक्त B.Edच्या बळावर. आता त्यांना कॅरेक्टर सर्टिफिकेटला सामोरे जावं लागणार आहे. आता ते त्यांना मिळणार आहे किंवा मिळणार नाही, मिळालं तरी देखील त्यांना जॉईनिंग करून घेतलं जाणार आहे किंवा करून घेतलं जाणार नाही, हे तर येणाऱ्या काळामध्येच आपल्याला कळणार आहे. परंतु सोशल मीडियावरती जे पसरवलं जात आहे की पवित्र पोर्टल खरंच पवित्र आहे का, ते लोक इथपर्यंत आलेतच कसे, तर त्या गोष्टींसाठी जे आहे आपल्याला थोडासा हा जो बॅकग्राऊंडचा विचार आहे तो करावा लागणार आहे. म्हणून तुम्हाला या ठिकाणी मी जे आहे स्पष्टीकरण दिलेलं आहे. आता येऊ या महत्त्वाच्या मुद्द्यावर, तो म्हणजे 9वी ते 12वीची जी काही यादी आहे त्या यादीच्या संदर्भामध्ये. कारण 9वी ते 12वीची जी यादी आहे माझ्या पर्सनल माहितीप्रमाणे जी आहे, ज्यावेळेस पहिली यादी लागली होती, पहिली यादी लागल्याच्या नंतर 11,085 लोकांची जी पहिली यादी लागली त्याच्यानंतर आयुक्त कार्यालय पूर्णपणाने सज्ज झालं होतं विथ इंटरव्ह्यूची यादी लावण्याकरिता. परंतु मध्येच बरेचसे कोर्ट केसेस आले. कोर्ट केसेसच्या नंतर बऱ्याचशा वेगवेगळ्या अयोग्यताधारकांच्या वेगवेगळ्या ग्रुपच्या माध्यमातून वेगवेगळ्या मागण्या करण्यात आल्या. हा राऊंड लावा, तो राऊंड लावा, तो राऊंड लावा म्हणून. त्याच्यामुळे जे आहे आयुक्त ऑफिसला काही दिवस त्याच्यामध्येच गेलेले आहे. कारण प्रत्येक गट जे आहे आपल्या वजनाप्रमाणे या ठिकाणी प्रेशर देण्यासाठी प्रयत्न करत होता. पॉलिटिकल लोकांच्या माध्यमातून म्हणा किंवा वेगवेगळ्या अयोग्यताधारकांच्या माध्यमातून या ठिकाणी डिमांड्स किंवा दबाव आणला जात होता. त्याच्यामुळे हे जे संपूर्ण प्रकरण आहे ते रखडलं आणि त्याच्यानंतर आयुक्त कार्यालयाने न्यूज बुलेटिनच्या माध्यमातून या ठिकाणी सांगितलं होतं की आम्ही आता कन्व्हर्टेड राऊंड लावणार आहोत, म्हणजे जो काही हॉरिझॉन्टल कन्व्हर्टेड राऊंड आहे तो लावणार आहे. आता या सगळ्या प्रकरणामध्ये एक गोष्ट या ठिकाणी प्रकर्षाने जाणवते आहे, जे उमेदवार 9वी ते 12वी या यादीसाठी आणि विशेषतः मुलाखतीसाठी या ठिकाणी पात्र आहेत त्या उमेदवारांची कोणत्याही प्रकारची चूक नसताना त्यांना इतके दिवस जे आहे प्रतीक्षा का बरं करावी लागत आहे. हा महत्त्वाचा मुद्दा आहे, जेन्युइन पॉईंट आहे. कारण 9वी ते 12वीच्या मुलाखतीच्या याद्यांच्या संदर्भामध्ये कोणत्याही प्रकारचा कोर्ट केस नाही आहे, त्यांना कुणाचाही विरोध नाही आहे. त्याच्यामुळे या याद्या किमान लवकरात लवकर लावल्या जाव्या अशी जी काही या उमेदवारांची भावना आहे 9वी ते 12वीच्या उमेदवारांची, ती अगदी संयुक्तिक आहे, रास्त आहे असंच मी म्हणू शकेल या ठिकाणी. आणि मी माझ्या वतीने देखील माननीय आयुक्त महोदयांना या संदर्भामध्ये बोलण्यासाठी प्रयत्न करेल.
त्यांना हा जो मुद्दा आहे तो त्यांच्या लक्षात आणून देण्यासाठी निश्चितपणाने प्रयत्न करेल. 1 ते 8ची जी मुलाखतीची यादी आहे त्यावरती तो 55-60चा जो काही इश्यू आहे तो निश्चितपणाने आहे. परंतु 9वी ते 12वीच्या उमेदवारांसाठी कोणत्याही प्रकारची कोर्ट केस देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत नाही. त्याच्यामुळे ती यादी तरी किमान लागावी अशी आपल्या सर्वांची इच्छा आहे. मलाही असं वाटतं की ती जी मागणी आहे ती निश्चितपणाने जेन्युइन आहे. परंतु आता सर्व गोष्टींवरून आपल्याला एकच या ठिकाणी जे आहे अडथळा म्हणा किंवा पुढचा जो टप्पा आहे तो म्हणा सांगता येऊ शकेल की ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित असताना जरी आपल्याला परवानगी जोपर्यंत मिळणार नाही, विशेष परवानगी इलेक्शन कमिशनची, तोपर्यंत पुढच्या याद्या या ठिकाणी लागू शकणार नाही. त्यामुळे आता सर्वांनी मिळून जे आहे आपल्या आपल्या परीनं प्रयत्न करावा, पाठपुरावा करावा की लवकरात लवकर हे जे निवडणूक विभागाची जी परवानगी आहे ती मिळायला पाहिजे आणि ती एकदा परवानगी मिळाली की सर्वांचंच जे काही आहे लवकरात लवकर भलं होईल अशी आपल्याला अपेक्षा आहे. सध्या तरी मित्रांनो हीच आहे महत्त्वाची जी काही अपडेट आहे शिक्षक भरतीच्या संदर्भामध्ये, ती सगळीच्या सगळी अपडेट्स. आता मला असं वाटतं की तुमच्या मनामध्ये जे काही प्रश्न निर्माण झाले होते त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळून गेली असेल. याच्या व्यतिरिक्त आणखी काही प्रश्न असेल तर निश्चितपणाने या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. मी मला जसा वेळ मिळेल त्या पद्धतीने निश्चितपणाने प्रत्येक समस्येवर, प्रत्येक प्रश्नावर व्हिडिओ किंवा एखादी टेलिग्रामला पोस्ट देण्यासाठी प्रयत्न करेल.